तर भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये ठरणार आहे। भाजपच्या नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएस वरती सोडली आहे। जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालाय, तसंच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि या पदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान ही नावं चर्चेत होती। मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ही नावं मागे पडली आहेत आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आरएसएसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील असं मानलं जात आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची सध्या चर्चा आहे। विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे। जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले। आणि आपण टीव्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं। खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात। ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि मला खूप आनंद होईल।